मुळात ज्या दुर्दैवी घटनेमध्ये एका युवाचा जीव जाणं आणि खारघर सारख्या 21व्या शतकातलं शहर आम्ही ज्याला म्हणतो अशा ठिकाणी अशा घटना घडणं हे खरं तर दुर्दैवी आहे. ती घटना हायवेवरती घडतात हे आम्ही बघतो, ते सुद्धा दुर्दैवीच आहे. पण अंतर्गत शहरामध्ये डंपर सारख्या मोठ्या हेवी ड्युटी व्हेकलच्या सगळ्या घटनांमुळे, धडकेमुळे म्हणा किंवा त्या व्हेकल तिथे जात असताना जे काही ट्रॅफिक कंजेशन झालं त्याच्यामुळे या ज्या काही घटना घडल्या ह्या खरं तर दुर्दैवी आहेत. आणि त्यामध्ये आमच्या एका युवा सहकार्याला जो वकील होता त्याला जीव गमवावा लागला. मला वाटतं की या घटनेकडे फक्त ऍक्सिडेंट म्हणून न बघता, ऍक्सिडेंट म्हणून याच्यावरती गुन्हे दाखल झाले, चालकाला अटक झाली, कारवाई झाली, पीसीआर झाला, एमसीआर झाला, त्या घटना घडतायत, त्या पुढच्या प्रक्रिया सुरू आहेत. पण याच्याकडे फक्त ऍक्सिडेंट म्हणून न बघता या विषयाचं गांभीर्य समजून या घटना पुढे घडू नये आणि ही घटना आता घडू नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय घेतले होते या दोन अँगलनी आम्ही या विषयाकडे बघतो. आणि त्यामुळे आज मी एसीपी आपले खारघरचे कदम साहेब त्यांच्या दालनामध्ये एक विशेष बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी, त्यामध्ये आरटीओचे संबंधित अधिकारी आणि ट्रॅफिक पोलीसचे सगळे अधिकारी यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. आणि त्यामुळे त्यांच्याशी जी काही चर्चा झाली त्यात प्रामुख्याने दोन मागण्या त्या ठिकाणी आम्ही केल्या. एक म्हणजे आपण या ज्या काही हेवी गाड्यांची वाहतूक शहरातून चालते, हे शहर काय अशा अवजड वाहनांच्या ट्रॅफिकिंगसाठी नाही बनवलं, त्यांच्या वाहतुकीसाठी नाही बनवलं. यांनी ही सगळी ट्रॅफिक, ही सगळी वाहतूक ही हायवेनी करावी, शहरामधून ही वाहतूक होऊ नये यासाठी तात्काळ कारवाई केली पाहिजे. हा पहिला विषय आम्ही मांडलाय. दुसरा विषय आम्ही मांडलाय की यामध्ये असं दिसतं की वरवर कारवाई जे काही घटनेत प्रत्यक्ष सहभागी आहेत त्यांच्यावर झालेली आहे, पण यात अप्रत्यक्षपणे सहभागी असणारी जी मंडळी आहे, म्हणजे जो डंपर आहे त्या डंपरचा मालक कोण आहे, तो अशाच प्रकारच्या डंपरच्या माध्यमातून एक्स्ट्रा ओव्हरवेट म्हणजे जेवढी कॅपॅसिटी त्यापेक्षा जास्त मटेरियल टाकून वाहतूक करतो का, तो नेहमी हेच करतो का, त्याची मोडस ऑपरेंडी काय आहे हे चेक करणं गरजेचं आहे. आणि ही गाडी ज्या साईट वरून येत होती याचा प्रिन्सिपल एम्प्लॉयर कोण आहे, म्हणजे त्या साईट वरून ती गाडी जर भरून येते तर त्या कंपनीची किंवा त्या धनाढ्य व्यक्ती ज्याची ती साईट असेल त्याच्या अधिकाऱ्यांची, टीमची ही जबाबदारी नाही का की माझ्या साईटवरून जी गाडी भरून चालली आहे ती योग्य वजनाने जावी, तिथे नियम उल्लंघन होऊ नये, जेवढी त्या गाडीची कॅपॅसिटी आहे तेवढंच ते मटेरियल घेऊन जावं, ती गाडी कुठल्या मार्गाने जाणार आहे, तो ड्रायव्हर व्यवस्थित ती गाडी नेईल की नाही त्याच्यासाठी त्याला काही मार्गदर्शन करावं किंवा कमी ट्रॅफिकच्या वेळेमध्ये त्या गाड्यांची मुवमेंट करावी. यासाठी त्या प्रिन्सिपल एम्प्लॉयर कंपनीने सुद्धा म्हणजे ती जी साईट ज्यांची आहे त्यांनी सुद्धा काही गाईडलाईन सेट करणं गरजेचं असतं, त्या सुद्धा या झालेल्या दिसत नाही. त्यामुळे त्यांना सुद्धा या गुन्ह्यामध्ये त्यांना सुद्धा त्यांची नोंद केली गेली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे, ही सुद्धा मागणी आपण केलेली आहे. शेवटी यातून एक मेसेज जातो, या एका प्रकरणाने किंवा एकदा कारवाई करून काही सगळं चुकीचं घडणं बंद होणार नाही, पण यातून एक मेसेज असतो त्या सगळ्या डंपर चालकांना, त्यांच्या मालकांना, त्या ज्या साईटवर चालतात ते जे धनाढ्य मंडळी आहेत या सगळ्यांना हा एक मेसेज असतो की कुछ भी चलता है हे आता ह्या पुढे चालणार नाही. याच्यामध्ये कुठेतरी नियमावली सेट केली गेली पाहिजे आणि यासाठी आम्ही सगळे जबाबदार आहोत हे त्यांना कळलं पाहिजे. नाहीतर गुन्हा घडल्यानंतर तो बघेल, गुन्हा घडल्यानंतर ही माझी जबाबदारी नाही किंवा माझ्या साईटवरून तर गाडी गेली होती ते पुढे घडलं त्याला मी काय करू, तुझ्या साईटवरून गाडी गेली होती तर जाण्यापूर्वी तू चेक का नाही केलं, हा विषय महत्वाचा आहे. आणि त्यामुळे त्यात ज्यांच्या चुका आहेत त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे हे त्या ठिकाणी आम्ही सांगितलंय. त्या ठिकाणी कदम साहेबांनी हा विषय पॉझिटिव्हली घेतलाय आणि ह्या सगळ्या घटना घडेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की शहरातली अवजड वाहतुकीची ही सगळी ट्रॅफिकिंग बंद व्हायला पाहिजे. या विषयामध्ये ती साईट जी चालू होती तिथे दगड उत्खनन चालू आहे, त्याला परमिशन्स आहेत का, तिथे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सच्या परमिशन्स आहेत का, त्या ठिकाणी लागणाऱ्या प्लास्टिकच्या परमिशन्स आहेत का, या सगळ्या परमिशन्स आहेत का, या सुद्धा पोलिसांनी चेक केल्या पाहिजे. आम्ही महसूलच्या यंत्रणेला सांगू, तहसील आणि प्रांत साहेबांना सांगू की ते चेक करा, त्या गोष्टी घडतील. पण तोपर्यंत प्रामुख्याने हे विषय अवजड गाड्यांची वाहतूक शहरातून थांबली पाहिजे. भरधाव वेगाने गाड्या धावतात, ड्रायव्हरकडे लायसन्स आहे की नाही माहित नाही, कुठले तरी ड्रायव्हर आणून बसवले जातात, ते बऱ्याच वेळा ड्रंक अँड ड्राईव्ह असल्याचं निदर्शनास येतं. त्यामुळे ह्याला वाली कोण आहे, शेवटी एखादा जीव गेला तर तो जीव परत येत नसतो. आणि त्यामुळे या विषयामध्ये कडक कारवाईचे निर्देश देण्यासाठी आम्ही मागणी केली आहे, तसं पत्र मी त्यांना दिलंय. मी आता अजून एक कडक पत्र ह्या विषयात देतोय आणि येत्या अधिवेशनात सुद्धा
या विषयामध्ये जर का कारवाई व्यवस्थित झाली नाही तर हा विषय मला उपस्थित करावा लागला तर तो मी करीन. दाखवलं त्याच्यामध्ये तो डंपर दिसतोय, ती जाणारी मोटरसायकल दिसतेय, त्याच्या आजूबाजूची वाहनं सुद्धा दिसतात. त्यामुळे त्या सगळ्या घटनेची सखोल चौकशी ते पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या पद्धतीने करतायत. ते सगळी चौकशी सुरू असल्यामुळे त्या विषयात मी बोलणं उचित नाही, पण त्याच्यामध्ये वेगवेगळे अँगल्स असू शकतात. त्यामुळे त्या अँगल्स बद्दल काय काय आहे ते पोलीस त्यांच्या पद्धतीने कारवाई करतील. आपलं म्हणणं ह्यात एकच आहे की तो व्हिडिओ बघताना मला जशी ती घटना दिसली त्याचबरोबरीने मला हे पण दिसलं की त्या 10 सेकंदाच्या ड्युरेशन मध्ये त्या व्हिडिओमध्ये मला 5 ते 6 हेवी ड्युटी हेवी व्हेकल जाताना दिसतात. म्हणजे हे सत्य नाकारता येत नाही की त्या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक ही जर का 10 सेकंदात 5-6 गाड्या जात असतील तर 24 तासात किती गाड्या जात असतील. आणि मग ह्या गाड्या जेव्हा धावतात तेव्हा कुणा ना कुणाचा तरी जीव टांगणीला बांधून त्या ठिकाणी धोका त्यांच्या उरावरती टाकून या गाड्या धावतात. म्हणजे आज एक घटना घडली, उद्या परत कुठल्या तरी घटना घडण्याची आपण वाट बघतोय का, असा प्रश्न आता तयार होतो. आणि त्यामुळे सक्त कारवाईची मागणी आम्ही केली. डिपार्टमेंटकडे जी कारवाई अपेक्षित आहे ती आम्ही मागणी केली, पण या विषयात त्या कुटुंबाला सुद्धा काही ना काही आर्थिक हातभार लागला पाहिजे. कारण शेवटी त्यांच्या घरातला एक युवा, त्याला करता युवा म्हणू शकतो, असा जेव्हा जातो तेव्हा ते कुटुंब कोलॅप्स होतं. त्यामुळे या विषयात आर्थिक मदत काय मिळू शकेल आणि त्याचे योग्य प्लॅटफॉर्म कुठले यात सुद्धा मी पुढे पाठपुरावा करणार आहे आणि जे काही त्यासाठी ताकदीनं करावं लागेल ते करेल. आहे त्या गोदरेज कंपनीवरती गुन्हा दाखल करावा ही जी मागणी आपण पोलिसांकडे केली नाही, नेमकी भूमिका आहे पोलिसांची भूमिका यात अशी आहे की यामध्ये खरं तर संबंधित जे डिपार्टमेंट आहेत या सगळ्या विषयांना एकत्र करून, म्हणजे जर का त्या जागेचं टेंडर सिडकोने दिलं असेल तर सिडकोचा अधिकारी, भविष्यात सिडको असे कामं देताना त्यांनी नियमावली सेट केली पाहिजे. त्यानंतर ह्यात जर का गौण खनिज त्यात काढलं जाते तर महसूलचे अधिकारी, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स नसेल तर एन्व्हायरमेंटचे अधिकारी, अशी एक सर्वसमावेशक बैठक सुद्धा व्हायला पाहिजे. हा प्रस्ताव त्या ठिकाणी एसीपी साहेबांकडनं चर्चेमध्ये आला. त्या विषयात ते सुद्धा कारवाई करतात. त्या विषयात आमदार म्हणून मी पण कारवाई करीन. पण त्या विषयामध्ये तात्काळ जी मागणी आहे, एक आहे पुढचं प्लॅनिंग, लॉंग टाइम प्लॅनिंग, त्यात एक समिती स्थापन करून ह्यात सगळं सेट करण्यासाठी काय करता येईल ते आम्ही करू. पण तात्काळ कारवाई म्हणून त्या ठिकाणी हे शहरातलं ट्रॅफिकिंग अवजड वाहनांचे थांबलं पाहिजे ही मागणी. आपल्याला सीसीटीव्ही